चालता चालता अचानक ही शिवनेरी बिल्डिंग दिसली आणि 30-32 वर्षांनी जवळजवळ ही बिल्डिंग बघते. मला ओळखीचं वाटलं असं. हाय हॅलो नमस्कार, निष्ठाज ऑल इन वन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे सॅटर्डे. सिद्धूचं ओटीचं सेशन असतं सॅटर्डेला, तर त्यासाठी आम्ही चिंचपोकळी चाललो आहे आणि सोबतच देवी आईंचं दर्शन घेणार आहोत. मुंबईतील प्रसिद्ध अशा देवी आईंचं. तर कोणतं ते तुम्हाला कळेलच, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा. तर आम्ही मुलुंडवरून फास्ट ट्रेन पकडली होती भायखळ्यासाठी आणि भायखळ्याला उतरून मग स्लो ट्रेनने परत चिंचपोकळीला जात आहोत. ते जेंट्स डब्यातून गेले होते आणि मी लेडीज डब्यातून गेली होती. गर्दी खूप असल्यामुळे तेव्हा व्हिडिओ शूट नाही करता आला. तर आता भायखळ्यावरून आम्ही चिंचपोकळीसाठीची ट्रेन पकडली आहे स्लो. तर उतरलो चिंचपोकळी स्टेशनला आणि चिंचपोकळी स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरतीच बाळाचं ते जे सेंटर आहे थेरपीचं ते आहे. तर वेस्ट साईडला आम्ही चालत जातो, 5 मिनिटावरतीच आहे ते. त्यामुळे याच बाळाचं सेशन तर आहेच आणि मस्तपैकी देवी यांचं दर्शन घेणार आहोत, मुंबईतील प्रसिद्ध अशा. तर त्यामुळे भरपूर एक्सायटेड आहोत. तर पूर्ण सर्व व्हिडिओ नक्की बघा, कारण की व्हिडिओ खूप छान असणार आहे पुढचा. तर आता आम्ही सेंटरला पोहोचलो आहोत. 1 तासाचं सेशन असतं सिद्धूचं. गुड मॉर्निंग. सिद्धूचं सेशन झालंय ओटीचं आणि आता आम्ही आहोत चिंचपोकळी स्टेशनच्या बाहेर आणि जात आहोत चिंचपोकळीची देवी बघायला. तर असं तुम्ही चिंचपोकळी स्टेशनच्या बाहेर आलात की उजव्या साईडला जायचंय. चिंचपोकळी रेल्वे स्टेशन आणि ते उजव्या साईडला जायचं चालत तुम्हाला. एक 2 मिनिटं चाललात की पुढे तुम्हाला जिना दिसेल खालती जायला, तर तिथेच जायचंय आपल्याला. हे बघा तिथे जिना दिसेल, तर या जिन्यानेच खालती जाणार आहोत आपण. जिने उतरून आलो की लागलीच मंडप दिसतो आपल्याला इथे देवीचा. चला दर्शन घेऊया. आम्ही पण दर्शन करतो, तुम्हाला पण दर्शन घडवतो. चिंचपोकळीची आई भवानी. मूर्ती अतिशय सुंदर अशी आहे आणि असं वाटतं साक्षात देवी आई समोर बसलेल्या आहेत. आजचा रंग राखाडी आहे. आईंना मस्तपैकी राखाडी कलरची साडी घातलेली आहे, नेसवलेली आहे छानपैकी आणि अष्टभुजा रूप आहे आईचं. हातामध्ये आयुध दिसत आहेत, कमळ ठेवलं आहे. खूप सुंदर रूप आहे आईचा, जिवंत एकदम वाटते एकदम मूर्ती. खूप सुंदर मूर्ती आहे.
मस्त पायाजवळ दर्शन मिळतं देवी आईचं. छान दर्शन झालं. सुंदर सुंदर गाणी लावली आहेत मस्तपैकी. चला बाबा, हे बघा देवी आई बसते त्याच्या बाजूलाच चिंचपोकळी स्थानकाकडे जाणारा रस्ता. तिथूनच आपण आलो. निघूया आता. चला. ज्या ब्रिजने आलेलो त्याच ब्रिजवरती चढून चाललोय आता वरती. मस्त दर्शन झालं एकदम पायाजवळ देवी आईच्या. चिंचपोकळीची आई भवानी. चिंचपोकळी स्टेशनचा बाहेरचा एरिया. हा का असं का देतील की? टॅक्सीवाल्यांकडे सुट्टे असतात की? असतात. टॅक्सी शोधत होता आता. कुठे जाण्यासाठी बाबा? दगडी चाळ. दगडी चाळ. दगडी चाळीची देवी बघण्यासाठी पहिल्यांदा जाणार आहे. तू गेलीस? मी गेली आहे आजीसोबत. आजीसोबत गेली मी आधी. ह्याच्या आधी हे पहिल्यांदा जाणार आहेत बघायला. तिथे आमचे बरेच नातेवाईक वगैरे राहतात त्या एरियामध्ये. चला जाऊया, बघूया टॅक्सी मिळते का लवकर. चालत चालत आलेलो आहोत आम्ही गोरागांधी दवाखान्याच्या इथे. अर्थ रोड नाका. आता इथून टॅक्सी मिळते का बघूया. टॅक्सी काय मिळाली नाही. टॅक्सी सगळ्या फुलच येत होत्या. सकाळ सकाळचा टाईम आहे म्हणून. तर मग आम्ही आता आलो आहे बसमध्ये. बसने चाललो आहे थोडंसं पुढे. पाठी बाबा आणि सिद्धू बसली आहे. चला मग जाऊया. चिंचपोकळीचा एरिया. तर हे दादा होते, त्यांनीच आम्हाला सांगितलं कोणत्या स्टॉपला उतरायचं ते. बसमध्ये भेटले हे. तर आता स्टॉप आलेला आहे. उतरतो आहे आणि आता बसमधून. दोन नंबर ना? बस स्टॉप इकडे आहे बघा. जाताना इथेच बस. हे दादाच सांगतात आम्हाला आता कसं जायचं ते. अशी चांगली माणसं आयुष्यामध्ये भेटत असतात. तर आपण पण आपल्या परीने जेव्हा कोणाला गरज लागेल त्यांना मदत केली पाहिजे. कोणाला ॲड्रेस वगैरे माहिती नसेल तर तो सांगितला पाहिजे आणि माणुसकी जपली पाहिजे. आता आपण आहोत आता खटाव मिल मार्गावरती, बाबूराव जगताप रोड. दादांनी या रोडचं नाव सांगितलं होतं मला, पण मला काही लक्षात राहिलं नाही. तर ते दादा गेले तिकडून त्यांच्या रस्त्याला. हे थँक्यू बोलले त्यांना. तर इथून क्रॉस करून सरळ सरळ जायचं ना आपल्याला. गाड्या बघा फक्त. नंबर 2 होती ना. हां चालेल. इलेक्ट्रिक हाऊस. हां तर 2 नंबर बसने आपण कुठून आलो? चिंचपोकळी स्टेशन टू भायखळा स्टेशन. आर्थर रोड नाका. आर्थर रोड नाकापासून भायखळा स्टेशनच्या इथे उतरलो आहे. भायखळा वेस्टला. आणि आता इथून सरळ सरळ जायचं आहे आपल्याला. भायखळ्याला बऱ्याच दिवसांनी आली आहे. समोर जी लाइटिंग दिसते तुम्हाला ती दगडी चाळच्या देवीची लाइटिंग आहे. चालता चालता अचानक ही शिवनेरी बिल्डिंग दिसली आहे आणि 31-32 वर्षांनी जवळजवळ ही बिल्डिंग बघते. मला ओळखीचं वाटलं असं एरिया आणि असं बिल्डिंगचं पण, असं रोड पण. इथे बाल पण गेले. बापरे किती वर्षांनी बघते बाळा. बिल्डिंग मध्ये आतमध्ये आले. हो आपलं लांबच्या लांब पॅसेज आत्यासारखंच. लहानपणीच्या बऱ्याच आठवणी आहेत तिकडच्या. आजी, अण्णा, परत वैशू, वैभव, आई, अप्पा आणि आई आणि दादा,
उषा आणि दिदी आम्ही सगळेजण इथे राहायचो शिवनेरीमध्ये. मी लहान होती भरपूर तेव्हा, 1-1.5 वर्षाची असेल बहुतेक. छोट्याशा रूममध्ये आम्ही सगळे राहायचो. 1 मिनटं चालत आलेलो आपण आणि इथे फोटो आहेत बघा, अरुण गवळी आणि त्यांच्या वाईफचा फोटो आहे, बॅनर आहे मोठा. पाच 7 मिनटं चाललो आहे आम्ही बऱ्यापैकी. थोडंसं चालल्यानंतरच आपल्याला हा मेन गेट दिसतो दगडीचाळच्या देवीचा. हो, चला तर मग देवी आईचं दर्शन घेऊया. खूप मोठी स्पेस आहे, भरपूर मोठा मंडप आहे आतमध्ये. गरबा वगैरे खेळत असणार ना इथे मोठा. आतमध्ये पण बरीच स्पेस आहे. मस्त सुंदर अशी उभी मूर्ती असते देवीची. पाठी सिंह आहे. आज ग्रे कलर आहे. आईला ग्रे कलरची साडी नेसवली मस्तपैकी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर देवी आई तर एकच आहे सगळीकडे, पण तिची रूपं किती अनेक आहेत. मगाशी आपण बसलेली देवी बघितली आणि आता ही उभी मूर्ती देवीची किती सुंदर दिसत आहे ना. झाले दर्शन आता आमचं देवीचं, दगडीचाळच्या आई भवानीचं. आता चाललोय आला 5-1 मिनिटावरतीच आहे, 5 ते 7 मिनिटावरतीच आहे भायखळा स्टेशन. समोर दिसतंय भायखळा स्टेशन. आलो आता भायखळा स्टेशनला. सिद्धू उठली आणि गाडीच्या हॉर्नने 2-3 मिनिटं झोपली होती मस्तपैकी. इथे यायचं दुसरं साधन म्हणजे ट्रेनने तुम्ही भायखळा स्टेशनला उतरून 5-7 मिनिटं चालत जाऊन दगडीचाळच्या देवी आईचं दर्शन घेऊ शकता. रस्ता सांगितला मी तुम्हाला. आम्ही कसं आलो ते आर्थर रोड नाक्याच्या इथून बस पकडून भायखळा स्टेशनला उतरलो आणि तिथून 5-1 मिनिटं चालत. तुम्हाला जसं कन्व्हिनियंट पडेल तसं. आता आम्ही बाळाच्या स्टेशनसाठी गेलेलो त्यामुळे आम्ही बसने आलो, नाही तर मग स्टेशनवरूनच आलो असतो डायरेक्ट. चला, ट्रेन गेली सिद्धू. हो, बडबड करेपर्यंत. बाबा आणि सिद्धू इथे बसलेले आहेत. बाबाचा हात कामातून गेलेला आहे आणि सिद्धूची मस्तपैकी झोप झालेली आहे. किती चालला तू सांग मला, किती चालला तू? गेली ट्रेन. बाय बाय करा, बाय बाय, बाय बाय करा, बाय बाय, बाय 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 बाय. आपली ट्रेन कुठे सिद्धू? आपली ट्रेन कुठे सिद्धू? हा सिद्धू, आपली म्हणजे बाबाने घेतलेली ट्रेन कुठे? भायखळा स्टेशनवर थोडा वेळ 5-1 मिनिटं थांबून मग फास्ट ट्रेन आली होती, बदलापूर फास्ट ट्रेन आली होती जी मुलुंडला हॉल्ट आहे. मग त्या ट्रेनमध्ये आम्ही बसलो. बऱ्यापैकी रिकामी ट्रेन असते ह्या वेळेस, पण पुढे दादर, घाटकोपर, विक्रोळी असे त्याचे हॉल्ट होते, त्यामुळे पुढे गच्च भरली ट्रेन.
उतरलो आहोत आता मुलुंड स्टेशनला. आता 3 नंबरला उतरलो आहे. तर आम्ही एस्केलेटरने आपण स्टेशनला. 1 नंबरच्या इथे जाऊन चला मग घरी. बाहेर पडूया मुलुंड स्टेशनला, मुलुंड वेस्टला. पेंगू झाला ना शिकतो, केवढा चालला ना, केवढा चालला शिकतो आमचा. ट्रेनला बाय बाय करा, बाय बाय करा ट्रेनला. चालली ट्रेन, ट्रेन चालली. आले बापरे, आले बापरे, आले बापरे, आले बापरे, आले बापरे. बाय बाय. एवढी गर्दी झाली मग सगळी माणसं जाऊ दे, मग आपण जाऊया. सगळे जाऊ दे, मग आपण जाऊया. तर घरातून निघताना आणि घरी परत पोचेपर्यंत काही ना काही कामं असतातच. संसार म्हटलं की मागे कामं आलीच. मैत्रीचा हा स्टँड तुटला होता, तर वेल्डिंग करून घेत आहोत त्या काकांकडून. तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.